मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत। 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला मतमोजणी। आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन ही मोठी घोषणा केलीत आणि ह्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मनसेचे नेते संदीप देशपांडे आहेत। सर, आज निवडणूक आयोगाने महापालिकेची मतदान ही घोषित केलं, कसं पाहता याकडे? 3.5 वर्षांनी आपण म्हणतो मराठीमध्ये गोडं गंगेत नाहिलं, तसं मला असं वाटतं आता एकदाच्या निवडणुका जाहीर झाल्या गोडं गंगेत नाहिलं असं म्हणायला हरकत नाही। आमची ऑलरेडी तयारी चालूच आहे, तयारी झालेली आहे। आता आम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहोत आणि मुंबईमध्ये मराठी महापौर बसवण्यासाठी आम्ही कटिबद्ध सुद्धा आहोत। पण ही घाई केलं असं वाटतं का? कारण की उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, एक मोर्चा देखील काढण्यात आला होता। मतदार यादीमध्ये घोळ अजून तो दुरुस्त झाला नाही आहे। निश्चितपणे मला असं वाटतं अजून त्यांनी ती अंतिमची करायची होती, त्याची तारीख जी एक्सटेंड केलेली आहे। ठीक आहे, पण आता जे आहे ते आहे, समोर निवडणुका आहेत, आलेल्या आहेत। आम्ही तर ऑलरेडी सांगितलेलं आहे, जर कुठला बोगस मतदार आढळला तर त्याचं काय करायचं हेही साहेबांनी आम्हाला आदेश दिले। त्यामुळे आम्ही सज्ज आहोत। म्हणजे येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू आपल्याला एकत्र दिसणार का? मला तर वाटतं याचा निर्णय लवकरच राजसाहेब जाहीर करतील। पण आजची जी निवडणूक जाहीर केली, 15 जानेवारीला मतदान आहे, 16ला मतमोजणी। तर आपले मनसेचे आता जे तुम्ही जसं सांगितलं मराठीच महापौर असणार आहेत, भाजपकडून देखील महापौरची तयारी सुरू झाली आहे। एकीकडे म्हटलं जातं की महायुतीचा महापौर असणार आहेत। काही जण म्हणतात की भाजपचा जर महापौर बसला तर आमची कॉलर टाईट होईल। मला असं वाटतं महापौर हा मराठीच बसेल आणि तो ठाकरे फॅमिलीला, ठाकरे परिवाराला मानणाराच महापौर असेल। पण भाजपचे मंत्री असे म्हणतात की भाजपचा झाला तर कॉलर टाईट होईल। नाही, भाजपचा महापौर कसा होईल त्यासाठी जिंकून यावं लागेल भारतीय जनता पक्षाला। आज ज्या पद्धतीने मराठी माणूस या पूर्ण मुंबईत एकत्र आलाय त्या पद्धतीने मला वाटत नाही की भारतीय जनता पक्षाचा महापौर बसेल। पण आता ह्या कमी कालावधीत आता महापालिकेची निवडणूक आहेत, कशा प्रकारचा? आमची तयारी आहे आणि आम्ही पूर्ण ताकदीने ही महापालिका लढवू आणि जनता निश्चितपणे मराठी माणसाच्या बाजूने कौल देईल। नक्कीच मराठी माणसाच्या मागे जनता नक्कीच उभी राहील असा विश्वास संदीप देशपांडे यांनी व्यक्त केला आणि मराठी माणूसच मुंबईचा महापौर बसेल असं देखील त्यांनी म्हटलं आहे। कॅमेरामन कृष्णासह मयुरेश जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।